राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्या जवळ. गुड मॉर्निंग. मी सुदेशना दुतमल. आज दिनांक 25 ऑगस्ट 2014. आपण ऐकत आहात नमस्कार लाईव्हचं सकाळचं बातमीपत्र. सुरुवातीला हेडलाईन्स. मनोहर जोशी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. के शंकर नारायण काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय होणार. निवडणूक संदर्भात राज ठाकरेचे कभी हा कभी ना. माझी उमेदवारी अद्याप जाहीर नाही. राज ठाकरेचे निवडणुकीतून माघार घेण्याचे सूचक वक्तव्य. आमदार पंकजा पालवे यांची संघर्ष यात्रा 29 ऑगस्ट रोजी नायगावमध्ये. भाजपाचे तिन्ही दावेदारांकडून जय्यत तयारी. शालेय पोषण कामगाराचे नांदेडला 30 ऑगस्ट रोजी पहिले राज्यस्तरीय अधिवेशन. आता बातमीपत्र विस्ताराने. नागपूर स्वतः विधानसभेची निवडणूक लढवणार अशी गर्जना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वीच केली होती. मात्र अवघ्या 2 महिन्यात त्यांचा आवेश ओसरल्याचं दिसत आहे. कारण आज नागपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत राज ठाकरे यांनी निवडणूक लढवण्याबाबत अजून विचार सुरू असल्याचं सांगितलं आहे. तसंच यावेळी मनसे उमेदवारांच्या परीक्षा घेणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे. निवडणूक लढवण्याची घोषणा राज यांनी 31 मे रोजी मुंबईतील जाहीर सभेत केली होती. ठाकरे कुटुंबातील पहिलीच व्यक्ती निवडणूक लढवणार असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. पण निवडणुकीपूर्वीच त्यांनी घुमजाव केला. आम्हाला कुण्या एका मतदारसंघावर लक्ष केंद्रित करता येत नाही. संपूर्ण राज्य आमचा मतदारसंघ आहे. त्यामुळे मी निवडणूक लढवण्याचा अद्याप निर्णय घेतलेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल पदावरून बदली केल्यानंतर के शंकर नारायण यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या जागी आता भाजपाचे ज्येष्ठ नेते मनोहर जोशी यांची वर्णी लागण्याचे संकेत सूत्रांनी दिले आहे. भाजपा सत्तेवर आल्यानंतर भाजपाने काँग्रेस हटावाचा नारा देत राज्यपाल के शंकर नारायण यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली केली होती. राजीनाम्यानंतर काँग्रेस पक्षाचं काम पुन्हा करणार असून सक्रिय राजकारणात उतरणार असल्याचं राज्यपाल के शंकर नारायण यांनी सांगितलं. राजीनाम्यानंतर राज्यपालांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. मिझोरामला जाणं मला शक्य नाही. त्याचं कारण जाहीररित्या सांगण्याचीही आवश्यकता नसल्याचंही के शंकर नारायण यांनी यावेळी सांगितलं. महाराष्ट्रातील जनतेने दिलेल्या प्रेमाबद्दल मी आभारी आहे असंही शंकर नारायण यांनी नमूद केलं. महाराष्ट्राचे राज्यपाल के शंकर नारायण यांची मिझोरामच्या राज्यपालपदी बदली झाल्यानं शंकर नारायण चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी राज्यपाल पदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. मनोहर जोशी यांची पुढील आठवड्यात नियुक्ती होण्याचे संकेत आहे. भाजपाच्या युवा मोर्चाच्या नेत्या आमदार पंकजाताई पालवेची सध्या विदर्भात संघर्ष यात्रा सुरू आहे. ही संघर्ष यात्रा दिनांक 29 ऑगस्ट रोजी नांदेड जिल्ह्यात येणार असून त्याआधी लोहा तालुक्यात दुपारी 1 वाजता येणार आहे. त्यानंतर लोहा येथील जाहीर सभा आटपून कंधारला रवाना होणार आहे. कंधारच्या सभेनंतर मुखेड मागे रातोळी नरसी फाटा असा प्रवास करून सायंकाळी 4 वाजता नायगाव येथे अंबिका मंगल कार्यालयात जाहीर सभा होईल. पंकजाताईंच्या नांदेड दौऱ्यासाठी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष राम पाटील रातोळीकर यांच्यासह इच्छुक उमेदवार राजेश पाटील, श्रावण पाटील, बालाजी बच्चेवार हे प्रयत्नशील आहेत. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही ऐकत राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. आरोग्य, व्यवसाय, शिक्षण व आर्थिक प्रगतीतील अडथळ्यांचे मूळ कारण म्हणजे वास्तुदोष. आमच्याकडे कौटुंबिक अडचणी, व्यवहारातील समस्यांवर खात्रीशीर सल्ला मिळतो. आपल्या राहत्या घराचे वास्तुदोष काढा आणि झपाट्याने प्रगती करा. नवीन बांधकाम वास्तुतज्ञाच्या सल्ल्यानेच करा. आमच्याकडे वास्तुविषयक सल्ला तसेच रत्न व रुद्राक्ष वापराबद्दल खात्रीशीर मार्गदर्शन मिळेल. संपर्क इंजिनियर अनिरुद्ध शिरसाट 97 64 02 22 99. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56.
प्रत्येक समारंभाची रंगत वाढवतात ती फुलं आणि फुलाची रंगत वाढवतात फ्लॉवर अँड फ्लॉवर्स. वुडन, सिरॅमिक आणि ग्लास फ्लॉवर पॉट साठी तसेच स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशन साठी संपर्क करा. फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 7350 62 56 56. प्रत्येक कार्यक्रमाची रंगत वाढते आकर्षक स्टेज डेकोरेशननी. घर कार्याला शोभा येते सुशोभित मूर्ती आणि फर्निचर सजावटीने. लग्न उत्सवातील स्टेज डेकोरेशन, शाळेचे प्रोजेक्ट, सजावटी आणि थर्मोकॉलच्या आकर्षक मूर्तीसाठी संपर्क करा. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी संपर्क 9922 90 99 74. घर बांधकाम, हॉटेल, मॉल, महाविद्यालय, बंगलो तसेच रुग्णालय बांधकामासाठी लागणारे विट्रिफाईड टाइल्स, वॉल टाइल्स, ग्रेनाइट, कडप्पा, सॅनिटरीज आयटम, तांडूळ मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल. घराच्या सुशोभीकरणासाठी बाथरूम, टॉयलेट, पार्किंग, किचन वटा आदींची उभारणी मार्बल शिवाय होणार कशी? त्यासाठी संपर्क करा सारडा ग्रेनाइट्स अँड मार्बल, विद्युतनगर, नांदेड. तसेच गुंडेवार पेट्रोल पंपाजवळ, आनंदनगर, नांदेड. संपर्क 9423 03 50 35. नांदेडच्या खवय्यांसाठी शुद्ध शाकाहारी आणि रुचकर भोजनाची उत्तम व्यवस्था. स्पेशल थाली दालबाटीसाठी प्रसिद्ध भोजनालय. आमरस, श्रीखंड, गुलाबजामुन, मठ्ठ्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर अवश्य भेट द्या. खमंग, चटपटीत आणि रुचकर जेवणासाठी सुंदामाता भोजनालयाशिवाय पर्याय नाही. सुंदामाता भोजनालय, जुना मुंडा, नांदेड. स्वागत करा गौरी गणपतीच्या उत्सवाचे. दुर्गा उत्सव आणि दिवाळी ही मोठ्या आनंदाने साजरी करा. थर्मोकॉलची आकर्षक सजावट तसेच विविध नमुन्यातील मंदिरे, स्टेज आणि फर्निचर उपलब्ध. घर कार्यालयातील थर्मोकॉल सजावटीसाठी आणि आकर्षक थर्मोकॉल मूर्तीसाठी संपर्क करा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त डेकोरेटर रवींद्र पाठक यांच्याशी. संपर्क 9922 90 99 74. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. शालेय पोषण आहार कामगाराचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन नांदेड येथे दिनांक 30 व 31 ऑगस्ट दरम्यान होणार आहे. या अधिवेशनासाठी निमंत्रक म्हणून AR शिंदू नांदेड शहरात येणार असून अधिवेशनाच्या निमित्ताने दिनांक 30 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता कला मंदिर ते IMA सभागृहात कामगाराची विजयी संकल्प मिरवणूक निघणार आहे. राज्यातील कोणत्याही कामगारास कामावरून कमी करू नका, संघटनेच्या मागणीनुसार महाराष्ट्र शासनाने आदेश काढला आहे. त्यानिमित्ताने नांदेड शहरात हे अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात शालेय पोषण आहार कामगाराच्या वेगवेगळ्या मागण्यांवर चर्चा आणि चिंतन होणार असून संघटनेच्या आगामी वाटचालीची दिशा ठरणार आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. नायगाव येथे मजावीच्या अधिवेशनात शेतकऱ्यांच्या समस्या आणि रेल्वे प्रश्नावर भर. गोरठा येथे 2 गटात हाणामारी, 12 जखमी, 2 गंभीर. इंदिरा आवास योजनेअंतर्गत 8000 घरकुलाचे उद्दिष्ट. 29 ऑगस्ट रोजी शेतकरी दिन साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाचा निर्णय. 8 नोव्हेंबर पर्यंत महाराष्ट्राच्या निवडणुका पूर्ण करण्याची निवडणूक आयोगाची तयारी. रजनीताई सुभाषराव परळकर यांचे अल्पशा आजाराने काल निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा त्यांचे निवासस्थान दस्तापुरे कॉम्प्लेक्स समोरून निघून गोवर्धन घाट स्मशानभूमी येथे जाणार आहे. त्यांच्या मागे पती, मुले, मुली, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. आज असणारे काही वाढदिवस. सुधाकर पांढरे, सरिता कासलीवाल, गिरीश जाधव, स्नेहा नारलावार या सर्वांना नमस्कार लाईव्ह तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शेवटी पुन्हा हेडलाईन्स. मनोहर जोशी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल. के शंकर नारायण काँग्रेसमध्ये पुन्हा सक्रिय होणार. निवडणूक संदर्भात राज ठाकरेचे कभी हा कभी ना, माझी उमेदवारी अद्याप जाहीर नाही. राज ठाकरेचे निवडणुकीतून माघार घेण्याचे सूचक वक्तव्य. आमदार पंकजा पालवे यांची संघर्ष यात्रा 29 ऑगस्ट रोजी नायगावमध्ये. भाजपाचे तिन्ही दावेदारांकडून जय्यत तयारी. शालेय पोषण कामगाराचे नांदेडला 30 ऑगस्ट रोजी पहिले राज्यस्तरीय अधिवेशन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सायंकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. आमची पत्रकारिता असणार आहे समाजातील भोंदूगिरी पोखरून काढणारी. मी भुजंग चव्हाण तुम्हाला सांगणार आहे विकसित डोळसपणा समाजातल्या शेवटच्या टोकापर्यंतचा. मी प्रशांत चलिंद्रवार तुम्हाला देणार आहे आज, आत्ता आणि ताबडतोब घडलेली प्रत्येक बातमी सखोल विश्लेषणासह. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.